आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता गौतम मुद्दामून काही ना काही सांगून या लोकांचा विश्वास जिंकायचा प्रयत्न करत असतो. तेच तो सांगतो की बघा, मी सांगितलंय ते प्लॅनिंग तुम्हाला पटतंय का? जर पटत असेल तर ठीक आहे, मग आपण विचार करूया, नाही तर मग असं बोलून तो निघून जातो. मग इकडे जे काही गौतम बोललेला असतो त्याच्यावर शरू आणि जयला संशय येत असतो. म्हणून ते दोघंही जण म्हणतात की ह्याची गोष्ट आहे ना, त्यात काहीतरी तथ्य आहे, आपल्याला लगेच याच्या सगळ्या काही गोष्टी ऐकायला नको असं देखील आता वाटत असतं. आणि जाणाऱ्या आता शरू आणि जयकडे बघूनच ना इथे असणारा हा गौतम हसत असतो. दुसरीकडे आई काम करत असते. आईला काम करत असताना काही सुचत नसतं, कारण पैशांचं टेन्शन असतं आणि सगळ्या काही जबाबदाऱ्या, त्यामुळे आई थोडा विचार करत असते. तेवढ्यातच ना आता ती म्हणत असते की मला असं वाटतंय की आपण जो काही हॉल बुक केला आहे एवढा मोठा, तो खरंच करायची गरज आहे का? म्हणजे काही गोष्टी मला कधीतरी नको वाटतात, कुठेतरी थांबवाव्या वाटतात, कशाला एवढा खर्च करायचा असं देखील ती म्हणत असते. बाबा म्हणत असतात की नको काळजी करू, सगळ्या काही गोष्टी होतील मॅनेज, मी प्रयत्न करतोय असंही आता बाबांनी सांगितलेलं असतं. तेच आता इकडे पम्माला अचानकपणे चक्कर येते. पम्माला जशी चक्कर येते तसं सगळेजण पम्माला सावरतात. पम्माला बोलत असतात की काय होतंय, त्रास जास्त होतोय का? पम्मा म्हणत असते की नाही, आता मी बरं वाटतंय, मला मला कामंसुद्धा करायची आहे असंही ती आता म्हणत असते. तेव्हाच ना की काही नाही, कामंही नंतर होतही राहतील, पण आता आता तू आराम कर. पण तरीसुद्धा ते पम्मा काही ऐकत नसते. पम्मा म्हणत असते की आराम करून कसं चालणार आहे, आराम केला तर काहीच कामं होणार नाही, त्यापेक्षा ना मला असं वाटतं की कामं करून घेते. पण तिचं कोणी ऐकत नसतं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातं. इकडे आता शरू जी आहे ती कामावरच्या सगळ्या माणसांना इन्स्ट्रक्शन देत असते की कसं सगळं काही काम करायचं आहे आणि त्या सगळ्या कामाचं नियोजन, या सगळ्या काही गोष्टी जेव्हा ती सांगत असते ना, तेव्हा तिचं सगळं बोलणं ऐकलं जात असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्या जातात तेव्हाच ना इकडे आता मॅक बोलत असतो की आमच्या शरूताईचं दिमाग म्हणजे ना एकदम भारी, तायडे काम तर एकदम बेस्ट असतं बघ तुझं. तायडे म्हटल्याबरोबर हे नाव काय आहे असंही तिथे कामाला लागलेली नवीन मुलगी म्हणत असते. मॅक तिला म्हणतो की मी तिला लाडाने तायडे म्हणतो, तिचं नाव काही तायडे नाही आहे, पण मला तिला तायडे बोलायला आवडतं असंही आता तो बोलत असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की मॅक जो आहे तो कौतुक करत असतो. इथे भारी ह्यांचं बोलणं सुरू असतं. ते जय बाहेर येतो आणि जय आता कामासाठी मोठमोठ्याने तणतणू लागतो. तो म्हणत असतो की काय काम करताय, हां, कुठे कामामध्ये तुमचं लक्ष तरी आहे का? आता मला हे चालणार नाही आणि आत्ताच्या आत्ता काम नीट करा असं देखील बोलून तो आता प्रचंड असा चिडलेला असतो. आणि जेव्हा तो इतका रागवून बोलत असतो ना, तेव्हा आता शर्वरी म्हणत असते की नेमकं काय झालं आहे. तेव्हा शर्वरीला सांगितलं जातं की तुमचं कामाकडे लक्ष नाही आहे आणि म्हणूनच हे सगळं काही होतंय. हे काय आहे हिशोब, अशाने ना मला माझी कंपनी बंद करावी लागेल. तुम्हाला कामाकडे लक्ष देता येत नाही का? बायकांना नुसतं कामावर ठेवलंय, पण कामामध्ये लक्ष नसतो, फक्त गप्पा मारायच्या, इकडची तिकडची बडबड करायची, अशाने ना माझी कंपनी ना पूर्णपणे लॉसमध्ये जाईल असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा आता तिथे असणारी शरू जी आहे ती तर ऐकतच राहते. आणि बिचाऱ्या सगळ्याच्या लेडीज आता कामाला लागलेल्या असतात ना, त्यासुद्धा शांत असतात, कारण त्यांनाही काही पर्याय नसतो ऐकून घेण्या वाचून. सगळीजणं आता ऐकत राहतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता जयने सांगितलेलं असतं की आज तुम्हाला लवकर घरी जाता येणार नाही, तुम्हाला इथंच थांबावं लागणार आहे, एक्स्ट्रा काम करावं लागणार आहे तुम्हाला, असं देखील आता सांगितलं जातं. मग त्या बायकांनासुद्धा सगळं काही सोडून इथेच थांबावं लागणार असतं, कारण दुसरा पर्याय नसतो, कारण ती जबाबदारी पार पाडावी लागते. तेवढ्यातच पार्सल आलेलं असतं इकडे, म्हणून आसावरी पार्सल घेते तर गौतमकडून भेट आहे असं त्यावर लिहिलेलं असतं. तर तिला असं वाटतं की तिच्या गौतमने ही भेट आणलेली आहे. तेवढ्यातच पमा येते आणि विचारते काय गं बाई, कोण होतं? मग तेव्हा ना तिला नाईलाजास्तव सांगावं लागतं की पार्सल आलं आहे. पण तेवढ्यातच गौतम येतो. गौतम
म्हणतो की बरं झालं पार्सल पोचलं तर, आणि असं बोलून तो आता एकटकना तिच्याकडे बघत असतो. तेव्हाच ना आता तो म्हणतो की बऱ्याच दिवसांपासून मला एक साडी घ्यायची होती माझ्या बायकोसाठी, म्हणूनच मग मी घेतली. आवडते का बघा तुला ही साडी, असंही आता तो म्हणतो. आणि ना मला तुझ्यासोबत एक सेल्फी काढायचा आहे, असं बोलून तो आता तिच्या जवळ येत असतो. तेच आता आसावरी आतमध्ये जाते आणि आपल्या खांद्यावर ओढणी वगैरे घेते आणि पुन्हा एकदा ती बाहेर येते. आणि ती जेव्हा बाहेर येते तेव्हा तो तिच्याकडे बघतो आणि दोघंही जण आता फोटोज काढतात. तेव्हाच ना तो जेव्हा तिच्याबरोबर फोटोज काढून घेतो तेव्हा मात्र ती आता त्याला म्हणत असते की ओके मी ठेवून येते, आणि तेव्हाच ती तिकडनं निघून जाते. तेव्हाच ना आसावरीचा मोबाईल तिथेच ठेवलेला असतो. तर आसावरीच्या मोबाईलवर ना मुद्दामून ना गौतम बांदेकर हा गौतम खानोलकरला मेसेज करायचं ठरवतो, कारण त्याला ना हे सुख जे आहे ते बघवत नसतं, म्हणूनच तो आता हे सगळं काही मुद्दामून करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता शरूने अनुला मेसेज करून सांगितलेलं असतं की मला यायला उशीर होणार आहे. मॅक आता जायला निघालेला असतो. तेच मॅक म्हणतो की माझी तर कामं झाली आहेत. बरं रे तुझी कामं झालीत, पण तुझ्या ह्या बॉसला कुठे कळते, या बॉसने आम्हाला थांबवून ठेवलं आहे. त्याला काय आम्ही कामं करतोय पण त्यांना एवढंही कळत नाही का आम्हाला घरी जाऊन बाकी इतरही कामं असतात, त्यांना काय बोलायला जाते, असंही आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सगळ्या ज्या मुली असतात ना कामावर लागलेल्या त्या वैतागलेल्या असतात, कारण त्यांना ना काहींना जायचं असतं ते म्हणजे लवकर घरी. काही म्हणतात की माझ्या घरी पॅकिंग होणार होती, आई बाबा गावाला जाणार होते, त्यांना मी म्हटलं होतं लवकर येते. एक जर तर म्हणते की माझ्या सासूची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मलाही लवकर घरी जायचं होतं. दुसरी म्हणते की मला माझं बाळ घरात आहे, त्यांना स्वतः बघायला जायचं होतं. काय हे पण आता या सगळ्या गोष्टींमधून सुद्धा ना आता कळत नसतं. मग तेव्हाच ना ती मॅकवर ओरडत असते शरू आणि म्हणते की हे सगळं ना तुझ्या त्या खडूस त्या बॉसमुळे झालं आहे. काय रे पगार किती देतो आपल्याला, आणि जसं काय आपलं आयुष्यच हा चालवणार आहे, असं काहीसं शरू आता बोलत असते. मग दुसरीकडे मात्र आता ज्या मुली कामाला असतात ना त्यांच्या घरातून एक एक करून फोन येऊ लागतात. एकीच्या नवऱ्याचा कॉल आलेला असतो की तू अजून कुठे राहिलीस, अजून कशी काय आली नाहीस. त्यावरती त्याच्या नवऱ्याला सांगत असते की मला यायला उशीर होणार आहे, एक दिवस तू मॅनेज कर, असंही ती आपल्या नवऱ्याला ओरडून बोलत असते. मग आता दुसरीकडे एका स्त्रीचा तर आता तिच्या घरातून तिच्या बाळाचा कॉल आलेला असतो. तो बाळ म्हणत असतो की आई तू कधी येणार आहेस, लवकर ये ना ग आई, मला तुझ्याशिवाय राहवत नाही आहे. मग ती सांगत असते की बाळा हो हो रे मला माहिती आहे, मला ना काम दिलं आहे खूप जास्त, मी तेवढं काम करते आणि येते, तोपर्यंत ना तू झोपून घे, मग मी जादूसारखी तुझ्यापर्यंत आलेली असेल. या सगळ्या काही गोष्टी शरू इकडे ऐकत असते. शरूला वाईट वाटत असतं. मग शरू विचारते की तुमच्याकडे तुमचा नवरा नाही आहे का मुलाला सांभाळायला. मग तेव्हा ती सांगते की माझा डिवोर्स झालेला आहे, मी माझ्या मुलाला दिवसभर पाळण्याघरामध्ये ठेवते आणि मग संध्याकाळी माझ्याकडे जबाबदारी असते त्याची, असंही ती आता म्हणत असते. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ना शरू आता ह्या दोघींना सुद्धा जायला सांगत असते, कारण त्याचं खरंच खूप अर्जंट काम असतं आणि कशाला थांबवून ठेवायचं. मग जय तिथे येतो आणि जय म्हणतो ही हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची, मग तू मला न विचारता निर्णय कसे काय घेऊ शकतेस, असं देखील तो आता म्हणत असतो. तेच आता शरू म्हणत असते की तुला काय वाटल्या बायका म्हणजे फक्त काम करून घ्यायला का, तुला माहीत नाही पण या बायकांना बरीच कामं असतात. लंच टाईम झाला की त्या बायका स्वतःचा विचार करतात, घरातल्यांचा विचार करतात, प्रत्येक वेळेला त्या काही ना काही काम करत असतात. त्यांना भाजी साफ करायची असते, इथून जाताना ऑनलाईन ऑर्डर करून ठेवतात का तर घरी जाऊन त्यांना जेवण बनवायचं आहे. सगळ्या जबाबदाऱ्या बायकांना सगळं सांभाळून पार पाडाव्या लागतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं. आणि तुमचं काय असतं की बाई नेमकी करते काय, नेहमीच कारणं देते. का कारणं देईल बाई, अरे जेव्हा ट्रेनमधून जेव्हा बाई जाते ना तेव्हासुद्धा तिच्या डोक्यात विचार असतात. काही जणी तर ट्रेनमध्येच ना भाज्या वगैरे निवडून घेतात, तर काही लंच टाईममध्ये. मग तुला काय कळणार आहे, असं देखील आता शरू जयला सुनावू लागते. आणि त्यामुळेच ना बायकांचं आयुष्य हे तुम्हाला माहीत नाही, पण जी बाई जगते ना तिलाच माहिती, हे देखील शरू आता रागारागात बोलते. त्यामुळे जयची बोलती बंद झालेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.